सायबर गुन्हेगारांच्या एका टोळक्यानं पेमेंट गेटवे सेवा पुरवणाऱ्या कंपनीचं बँक खाते हॅक करून वेगवेगळ्या बँक खात्यांमधून तब्बल 16,180 कोटींची उलाढाल केली आहे. तर 25 कोटींची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही फसवणूक बऱ्याच दिवसांपासून सुरू होती. परंतु महाराष्ट्रातील ठाणे शहरातील श्रीनगर पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्याच आधारे ठाणे सायबर विभागाने या प्रकरणी 6 ऑक्टोबर 2023 रोजी नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. या तक्रारीनुसार एप्रिल 2023 मध्ये कंपनीचं पेमेंट गेटवे खाते हॅक करून त्यातून 25 कोटी रुपये काढल्याचा आरोप आहे. याच तपासात 16,180 कोटींची उलाढाल झाल्याचंही उघड झालंय. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाबराव उगले यांनीही या वृत्तास दुजोरा दिलाय. दरम्यान ठाणे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर संजय सिंग, अमोल आंधळे, अमन केदन, समीर दिघे, जितेंद्र पांडे आणि एका अन्य वेज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचं नौपाडा पोलिसांनी सांगितलं. यातील आरोपी जितेंद्र पांडे यांनी यापूर्वीच 8 ते 10 वर्ष बँकांमध्ये रिलेशनशिप आणि सेल्स मॅनेजर म्हणूनही काम केले. या प्रकरणात मोठा रॅकेट असण्याची शक्यता असून या टोळीनं भारतातील अनेक कंपन्या आणि लोकांना लक्ष्य केल्याची शक्यताही वर्तवण्यात येते. एक मिनिट सर. ओके. हां सर. सेफेक्स टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांनी सायबर पोलीस स्टेशनकडे दिलेल्या तक्रारीवरनं त्याची शहानिशा करून श्रीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला. त्या गुन्ह्याचा तपास सायबर पोलीस स्टेशनने केल्यानंतर ह्या 25 कोटीचा जो फ्रॉड झाला होता सेफेक्स पेमेंट गेटवेमध्ये, त्या फ्रॉडचे काही पैसे रियल एंटरप्राइजेसच्या अकाउंटला जमा झाले असल्यामुळं रियल एंटरप्राइजेसचं अकाउंट फोकस करण्यात आलं आणि ज्यावेळेस त्याची पूर्ण खात्री केली असता त्या रियल एंटरप्राइजेसच्या ऑफिसमध्ये साधारणपणे 260 विविध बँकांचे चेकबुक्स व भागीदारी फर्मचे डॉक्युमेंट मिळाले आणि त्या चेकबुक्सवरची माहिती विविध बँकाकडनं मागितल्यानंतर एक साधारणतः 16,180 कोटी रुपयाचा हा अपहार असल्याचे 16,180 कोटी रुपयाचा त्या बँक खात्यामध्ये उलाढाल किंवा टर्नओव्हर झाले असल्याचे आत्तापर्यंत तपासात निष्पन्न झालेले आहे. टोल बंद करण्यासाठी मनसेनं आत्तापर्यंत अनेक आंदोलनं करून अधिकृत आणि अनधिकृत असे 67 टोल नाके बंद केलेत. शिवसेना भाजपनं त्यांच्या जाहीरनाम्यात टोलमुक्तीचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय. टोलवाढी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ते भेट घेणार आहेत. त्यानंतरही सकारात्मक निर्णय न झाल्यास गांधीवादी मार्गाने नव्हे तर मनसे स्टाईलनं आंदोलन केलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. याबाबतची भूमिका लवकरच जाहीर करणार असल्याचंही राज ठाकरे यांनी काल स्पष्ट केले. टोल दरवाढी विरोधात मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे मुलुंड टोल नाका येथे आमरण उपोषणाला बसले होते. काल सकाळी राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन जाधव यांच्यासह आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिकाही स्पष्ट केली. शिवसेना भाजपच्या जाहीरनाम्यात टोल नाके बंद करू असं आश्वासन देण्यात आलं. 2014 आणि 2017ला देखील त्यांनी हे सांगितलं, परंतु आम्हाला टोल नाक्यांचं काय झालं हे विचारलं जातं. घोषणा करणाऱ्यांना कोणी प्रश्न विचारत नसल्याचंही राज ठाकरे यांनी सांगितलं. MSRDCच्या मोपलवारांशी बोलणं झालंय. 2002 मध्ये ॲग्रीमेंट झालं, त्यावर पैसे उचलल्याचंही त्यांनी सांगितलंय. राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर जाधव यांच्यासह ओळा माजिवडा उपशहरप्रमुख पुष्कर विचारे यांनीही उपोषणाची सांगता केली. मनसे नेते अमित ठाकरे, अभिजित पानसे, आमदार राजू पाटील, रवींद्र मोरे यांच्यासह बहुसंख्येनं मनसैनिकही यावेळी उपस्थित होते. टोल दरवाढी विरोधात मनसेनं पुकारलेल्या उपोषणानंतर चारचाकी वाहनांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोल नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आनंदनगर टोल नाक्यावर जनजागृती केली. यावेळी येणाऱ्या प्रत्येक 3 आणि 4 चाकी वाहनांना उपमुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ दाखवून टोल भरू नका असं आवाहन केलं जात होतं. परंतु याच वेळेस पोलिसांनी जनजागृती करणाऱ्या मनसेच्या या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलं.
आमची चूक काय असा सवाल करत मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पोलिसांच्या या भूमिकेला विरोध देखील केला. मात्र तरी देखील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. मागील काही दिवसांपासून ठाण्यासह राज्यात टोल दरवाढीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. सुरुवातीला टोल नाक्यावर आंदोलन, त्यानंतर शहरातील चौकाचौकात आंदोलन, नंतर गांधीगिरीच्या मार्गानं आंदोलन आणि 4 दिवसांचं उपोषण अशा गांधीगिरी मार्गानं मनसेनं ठाण्यात टोल दरवाढी विरोधात आंदोलन उभं केलं. रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आणि हे आंदोलन मागे घेण्यास सांगितलं. त्यानंतर मुंबईत आज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत दुचाकी, 3 चाकी आणि 4 चाकी वाहनांना टोलमुक्ती द्या, अन्यथा टोल नाके जाळू असा इशारा दिला. तिकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 चाकी वाहनांना केव्हाच टोलमाफी झाल्याचं सांगितलं. उपमुख्यमंत्र्यांचा हा व्हिडिओ व्हायरल होत नाही तोच मनसेच्या ठाण्यातील पदाधिकाऱ्यांनी आनंदनगर टोल नाका गाठला. यावेळी अविनाश जाधव यांच्यासह शहर अध्यक्ष रवी मोरे, उपशहर अध्यक्ष पुष्कराज विचारे आदींसह इतर पदाधिकाऱ्यांनी येथून जाणाऱ्या वाहन चालकांना उपमुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ दाखवून 4 चाकी वाहनांना टोलमाफी झाली असल्यानं टोल भरू नका अशी विनंती करण्यास सुरुवात केली. परंतु त्याला नवघर पोलिसांनी अटकाव केला. परंतु आम्ही कोणतंही आंदोलन करत नसून केवळ जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत आम्ही अटक होणार नसल्याची भूमिका जाधव यांनी घेतली. परंतु तरी देखील पोलिसांनी त्यांना अटकाव केला. उपमुख्यमंत्र्यांनी सांगूनही टोलनाक्यावर पैसे घेतले जात आहेत, त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केली. टोल घेतला जाऊ नये असं असताना जबरदस्तीने टोल वसुली केली जात असल्याचं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. परंतु तरी देखील पोलिसांनी या पदाधिकाऱ्यांना आपल्या ताब्यात घेतलं. सन्माननीय राजसाहेबांनी आज जे काही प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा एक व्हिडिओ आहे जो कालचाच आहे, तो आम्ही लोकांना दाखवतो आहे आणि आम्ही सांगतो आहे की महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत की महाराष्ट्रात टोल बंद झालेला आहे. हे चुकीच्या पद्धतीने तुमच्याकडनं वसूल करतायत. सो माझं मत आहे की हे बंद करावं, तुम्ही टोल भरू नका. हे सांगण्याचं काम महाराष्ट्र सैनिकांकडनं आम्ही इथे करतो आहे. तरी देखील समजा टोल घेतला गेला तर आम्ही पुढच्या साहेबांनी जसं सांगितलं की मुख्यमंत्र्यांची आणि साहेबांच्या भेट होईपर्यंत आम्ही कुठेही कायदा हातात घेणार नाही. पण जर त्याच्यानंतरही काही निर्णय आला नाही तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल. गेली जवळपास 5 दशकं कोपरीकरांना एकच हक्काची स्मशानभूमी होती, परंतु ती देखील एका खाजगी ट्रस्टच्या ताब्यात देण्याचं कटकारस्थान सध्या कोपरीमध्ये शिजत असल्यानं कोपरीकर त्रस्त झालेत. शासनाचा कोट्यावधींचा निधी वापरून स्मशानाच्या जागेतील एका भागात 3 मजली इमारत बांधण्याचा घाट घातल्याचा निषेध करत आज मोठ्या संख्येनं कोपरीकर रस्त्यावर उतरले आणि एका मोठ्या जनजागर रॅलीचं आयोजन केलं. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं स्थानिक स्त्री-पुरुषही सहभागी झाले होते. ठाणे पूर्व भागातील जवळपास 15,000 लोकवस्ती असून त्यांना एकच सर्वधर्मीय स्मशानभूमी उपलब्ध आहे. या स्मशानभूमीचा वापर ठाण्यातील शेंदणी कोळीवाडा, कोपरी कॉलनी, कोपरी गाव तसंच आनंदनगर आणि थेट मेंटल हॉस्पिटलपर्यंतच्या भागातील नागरिक करत आहेत. स्थानिक समाजसेवक विष्णू ठाणेकर यांनी आपली ही खाजगी जमीन लोकहित लक्षात घेऊन पालिकेच्या ताब्यात दिली होती, जेणेकरून तिथे एक सुसज्ज स्मशानभूमी उभारण्यात यावी. परंतु गेली 50 वर्ष अस्तित्वात असलेल्या या स्मशानभूमीचा ताबा एका खाजगी ट्रस्टनं घेऊन ठेवला. त्यामुळं नागरिकांना अनंत अडचणींना सामोरं जावं लागत होतं. महापालिकेच्या ताब्यात असलेल्या स्मशानभूमींमध्ये शव जाळण्यासाठी लाकडं मोफत मिळत असून येथे मात्र हजारो रुपये वसूल केले जात आहेत. त्या व्यतिरिक्त तिथे लहान मुलांसाठीची एकमेव दफनभूमी असल्यानं या स्मशानभूमीला महत्त्व आहे. विजेवर दहन करण्याची कोणतीही सुविधा इथं नसल्यानं मोठ्या प्रमाणात लाकडांचा वापर केला जातो. परंतु गेल्या काही वर्षात एका विशिष्ट समाजाच्या ताब्यात असलेल्या या ट्रस्टनं पालिकेच्या अधिकाऱ्यांशी संधान बांधून तब्बल 12.5 कोटींचा निधी मंजूर करून घेतलाय. तळ अधिक 3 मजल्याची इमारत बांधण्याचा घाट घातला जात असून इमारत ही प्रार्थनासाठी देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आले. परंतु ती केवळ एक दिशाभूल असल्याचंच दिसून येतं. स्थानिक नागरिकांनी याचा कडाडून विरोध केला असून जवाहर बाग आणि वागळे स्टेट स्मशानभूमीसारखी सुसज्ज अद्ययावत अशी स्मशानभूमी या ठिकाणी उभारावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. कोणत्याही ट्रस्टला ही स्मशानभूमी न देता महापालिकेने ही जागा स्वतःच्या ताब्यात घेऊन नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
सततचा पत्रव्यवहार करूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं आज अखेर कोपरीकर रस्त्यावर उतरले. या जनजागर रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला आणि पुरुषांनी सहभाग घेतला. दुपारच्या रणरणत्या उन्हात देखील आपल्या रास्त मागणीसाठी हे नागरिक रस्त्यावर उतरले होते. आपल्या हक्काची सुसज्ज स्मशानभूमी सर्व नागरिकांनी यावेळी बोलून दाखवली. त्या संपूर्ण कोपरी स्मशानभूमीचा विषय होता. आमची प्रामुख्याने मागणी ही आहे की ही स्मशानभूमी जी आहे ती सर्वसामान्यांसाठी आहे. कारण या स्मशानभूमीवरती या कोपरी परिसरातील सर्व जातीचे लोक या एकाच स्मशानभूमीवर अवलंबून आहेत. त्यामुळे या स्मशानभूमीचा यथायोग्य असा विस्तार व्हावा. ज्याप्रमाणे वागळे स्टेट स्मशानभूमीचा विकास झाला आहे त्या धर्तीवरतीच कोपरी स्मशानभूमीचा विकास व्हावा. ही जी जागा आहे स्मशानभूमीची जागा आहे ती ठाणे महानगरपालिकेने पूर्ण जागा आहे जी ठाणे महानगरपालिकेने ताब्यात घ्यावी. ज्याप्रमाणे कलेक्टरचे आदेश आहेत त्यामध्ये जे लिहिले गेलेले आहे की ही जागेचा ताबा ठाणे महानगरपालिका घेतल्याशिवाय कामाचे कार्यदेश काढू नये, त्याप्रमाणे ही जागा पहिली त्यांनी ताब्यात घ्यावी. त्यानंतर या ठिकाणी जो आराखडा तयार केलेला आहे यात लोकांना काही सहभागी करून घेतलेला नाही आहे. जो चुकीचा आराखडा आहे, जो फसवा आराखडा आहे, ज्याच्यामध्ये या स्मशानभूमीचे 2 भाग पाडले गेलेले आहेत. एका भागात सभागृह, एका भागात स्मशानभूमी असे 2 भाग पाडले गेलेले आहेत. तो फसवा आराखडा तुम्ही पहिले रद्द करा. ती स्थगितीचं जे नाटक आहे ते बंद करा आणि नवा विकास आराखडा, लोकांच्या संमतीने नवा विकास आराखडा तयार करा. आणि ही स्मशानभूमी जी आहे ती पालिकेच्या व्यवस्थापनाच्या अंतर्गत येऊ द्या. पालिकेच्या सुखसुविधा लोकांना द्या, जेणेकरून 24 तास स्मशानभूमी या लोकांना उपलब्ध राहील. त्यामुळे ही लोकांची मागणी आहे की ही विस्तारित स्मशानभूमी व्हावी. ज्याप्रमाणे वागळे स्मशानभूमीचा विकास झाला त्या धर्तीवरती आमचा विकास करून द्या, हीच मागणी आहे. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी कोणाच्या विरोधात नाही आहे. उलट चांगल्या प्रकारे फंड अवेलेबल करून दिल्यावर आम्ही मुख्यमंत्र्यांचे आभारच मानतो. आणि त्यांनी जरा लक्ष द्यावं की कशा प्रकारचा विकास आराखडा तयार केलेला आहे. लोकांच्या मागणीप्रमाणे तो त्यात बदल व्हावे आणि नवा विकास आराखडा व्हावा ही आमची त्यांच्याकडे मागणी आहे. तुमचं पुढचं नियोजन काय असणार आहे? आमचं पुढचं नियोजन बघा, आज आम्ही हा जनजागर रॅलीचा सुरुवात केली होती. लोकांना जनजागर करून आम्ही जागृत केलेलं आहे आणि आम्ही सौम्यपणाने चाललो आहे. आम्ही तुम्हाला सांगतोय की हा आराखडा चुकीचा आहे, तुम्ही पण मान्य करता. तुम्ही सांगता आम्ही तूर्त स्थगिती दिली आहे, म्हणजे तुम्हाला ते चुकीचं आहे मान्य आहे. पण मग आम्ही जे समंजसपणाची भूमिका घेतोय त्याला समंजसपणाची समजू नका. आज हे समंजसपणाची भूमिका आज आहे, उद्या आम्ही हे उग्र भूमिका घेऊ. कारण तुम्ही तर आमचं फक्त एवढंच सांगत असाल की आम्ही तूर्त स्थगिती, आम्हाला तूर्त स्थगिती मान्य नाही. आम्हाला तो संपूर्ण आराखडा बदलायचा आहे आणि जर त्यासाठी जर वेळ आली तर हे सगळे जे लोक आहेत ते या ठिकाणी हे काम बंद करू शकतात. हा इशारा आहे आणि तुम्ही लवकर निर्णय घ्यावा आणि हा आराखडा बदलावा आणि लोकांना ज्या प्रकारचं या ठिकाणी विकास हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही देण्याचा कृपा करावी अशी माझी त्यांच्याकडे विनंती. संपूर्ण समिती कुठल्या पक्षाच्या अंडरमध्ये काय कसं करायचं? नाही, ही जी कोपरी नागरिक हितचिंतक, जी स्मशानभूमी हितचिंतक संघ जो आहे हा या स्मशानभूमीची जे हितचिंतक आहेत त्या लोकांनी एकत्र येऊन स्थापन केलेले संघ आहेत. या सर्व पक्षीय लोक आहेत, ही कोपरीकर आहेत, खरे कोपरीकर, ज्यांना स्मशानभूमीची आस्था आहे, की ज्यांना माहिती आहे इथे स्मशानभूमी हवी आहे, स्मशानभूमीचे कुठल्याही प्रकारचं पार्टिशन नको आहे, जे या विषयासाठी एकत्र आले अशा स्मशानभूमीच्या जे आस्था असलेल्या लोकांचा हा एक संघ आहे. यात कुठलंही पक्षीय राजकारण नाही. ओके. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील एका हॉटेलमध्ये एका उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यातील शिंदे गटाचे जे काही प्रवक्ते आहेत त्यांच्या माध्यमातून आता सरकारी योजना नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत असताना शासनानं जी काही कामं केली आहेत त्याची माहिती या प्रवक्त्यांच्या माध्यमातून दिली जाणार आहे. विशेष म्हणजे प्रवक्त्यांना कसं बोलावं या संदर्भात देखील या बैठकीत प्रशिक्षण देण्यात आलं. या बैठकीला राज्यभरातील 15हून अधिक प्रवक्तेही उपस्थित होते. विजय शिवतारे, नरेश मस्के, मनीषा यांच्याबरोबरच इतर प्रवक्ते आणि आमदार भरत गोगावले, राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत हे देखील या प्रशिक्षण शिबिराच्या बैठकीत उपस्थित होते. जे काही बैठकीत सांगण्यात आले, बैठकीच्या माध्यमातून उद्यापासून राज्यभरात हे प्रवक्ते आपले काम करणार असल्याचंही यावेळी सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. प्रवक्त्यांचं आज प्रशिक्षण शिबिर होतं आणि त्याच्यामध्ये चांगली चर्चा झाली आणि त्यामध्ये पक्षाचं आणि सरकारचं
मुख्यत्वे सरकारचं जे काही धोरण आहे, पॉलिसी आहे, भूमिका आहे, सरकारचे निर्णय आहेत, लोकहिताची कामं आहेत, ती लोकांपर्यंत पॉझिटिव्हली पोचली पाहिजे अशा प्रकारची चर्चाही झाली आणि एक प्रवक्त्यांनी जे काही आपली भूमिका मांडण्याच्याबद्दल देखील चांगली चर्चा झाली.